ओके एव्हरीवन, फर्स्ट ऑफ ऑल मागचा जो पार्ट आहे तो आपण रिवाइज करतोय. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, अँड ऑपरेशन इज लाईक दिस. अँड ऑपरेशन त्याचं जे ट्रूथ टेबल आहे, ते जे काय मागच्या याच्यामध्ये आपण लिहिले ते ट्रूथ टेबल्स आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय दोन्हीच्या दोन्ही ट्रू ॲट द टाइम इट इज ट्रू. ठीक आहे, अदरवाइज इट इज फॉल्स. ऑर ऑपरेशन इज रिप्रेझेंटेड लाईक दिस. ठीक आहे, ऑर ऑपरेशन मध्ये काय होता, वेन बोथ आर फॉल्स, दोन्ही फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाइज ट्रू. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉट ऑपरेशन मध्ये काय होतं, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू. त्याच्यानंतर हे बघा, नॉट नेगेशन रिप्रेझेंटेड लाईक दिस. ठीक आहे, त्याच्यानंतर इफ देन इज रिप्रेझेंटेड बाय दिस सिम्बॉल. इफ देन पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तेव्हाच फॉल्स, अदरवाइज ट्रू असं सांगायचं आहे. ठीक आहे, आलं लक्षात. आणि शेवटचं आहे इफ अँड ओनली इफ. वेन बोथ आर सेम, दोन्ही ट्रू असेल तेव्हाच ट्रू, किंवा दोन्ही फॉल्स असेल तेव्हाच फॉल्स, अदरवाइज तेव्हाच ट्रू, अदरवाइज फॉल्स. ठीक आहे, दोन्ही सेम असताना ट्रू लिहितो. चला आता हे आपण जस्ट बघितले, लॉजिकल कनेक्टिव्स, त्यांचे ट्रूथ टेबल, दोन स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंटचं आन्सर. दोन सिंपल स्टेटमेंट जेव्हा लॉजिकल कनेक्टिव्हने अँड ऑर नॉट इफ देन इफ अँड ओनली इफ याच्याने कनेक्ट करतो, इट विल बी अ कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे, ते बघितलं आपण. आता इथं तुम्हाला क्वेश्चन आहे ऑन द पेज नंबर बघा कोणतं दिलेलं आहे तुम्हाला, 5. पेज नंबर 5 वरती तुम्हाला पहिलं त्यांनी सांगितलेलं आहे काय ते बघूया. एक्सप्रेस द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिकली विदाउट एक्झामिनिंग द ट्रूथ व्हॅल्यूज. ट्रूथ व्हॅल्यूज काढायच्या नाही आहे, बुकमध्ये काढून नाही दिल्या, पण आपण थोडे विचार करू फक्त सॉल्व करताना. ठीक आहे, आता त्यांनी तुम्हाला फक्त कंपाऊंड स्टेटमेंट सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं केलं आहे ते विचारलं आहे. आता सगळ्यात पहिले तुम्हाला बघा, त्यांनी इथं दिलेलं आहे, आपण म्हणायचं लेट. बघा पहिलं इथं कंपाऊंड स्टेटमेंट तुम्हाला दिलंय, काय दिलंय याच्यात बघा, 2 इज अन इवन नंबर अँड आला, अँड मीन्स इज अ लॉजिकल कनेक्टिव्ह. ठीक आहे, अँड 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. समजा मी असंच म्हणतो, त्यांनी इथं जर दिलं असतं 26 इज अ परफेक्ट स्क्वेअर, लिहिता आलं असतं का आपल्याला? लिहिता आलं असतं ना, का बरं नसतं लिहिता आलं? स्टेटमेंट म्हणजे काय असतं, 100% ट्रू किंवा 100% असू द्या ना फॉल्स, काय फरक पडणार आहे? आलं लक्षात? ठीक आहे, बट इट मस्ट बी अ डिक्लेरेटिव्ह. कसं असलं पाहिजे की 100% ट्रू किंवा 100%. तेच डोक्यातनं काढून टाका की तिथं जर काही चुकीचं वाटलं तर ते चुकीचं असं, ते क्वेश्चन चुकीचं असं डोक्यात आणू नका. ठीक आहे, इट्स अ स्टेटमेंट, हे डोक्यात ठेवा. ठीक आहे, ओके. लेट अँडच्या अलीकडचा पार्ट त्याला मानूया पी. काय, 2 इज अन इवन नंबर. 2 काय आहे, क्यू. 25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. ठीक आहे, मी थोडंसं वरती घेतो. ओके, जो कनेक्टिव्ह आहे त्याच्या अलीकडचा पार्ट त्याला मांडलं पी, त्याच्यानंतरचा पार्ट त्याला मांडलं क्यू. बोथ आर स्टेटमेंट, दोघं कनेक्टिव्ह म्हणजे पूर्ण काय आहे, कंपाऊंड स्टेटमेंट. त्यांनी तुम्हाला काय सांगितलं, क्वेश्चन काय आहे, हा जो कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याला सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करा. काय सांगितलं, सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन म्हणजे वन पार्ट इज पी, अनदर पार्ट इज क्यू. त्याला बघा, देअरफॉर symbolic representation is P and Q. अवघड आहे का? P 2 is an even number and Q
25 इज अ परफेक्ट स्क्वेअर. त्याला सिम्बॉल्समध्ये कन्वर्ट करून टाकला. एका स्टेटमेंटला मानायचं पी, दुसऱ्या स्टेटमेंटला मानायचं क्यू, अजून तिसरं असतं तर त्याला मांडलं असतं आर, अजून काय असतं तर त्याला मांडलं असतं एम, काहीतरी वेगवेगळं मानून घेतलं असतं. सिम्बॉलने रिप्रेझेंट करून टाकलं असतं त्याला. आणि त्यांच्यामधला लॉजिकल कनेक्टिव्ह जो आहे तो टाकून द्यायचा. इथं अँड आहे तर आपण अँड टाकला. अवघड आहे का? पुढे बघूया काय नेक्स्ट. इथे लेट अ स्कूल इज ओपन ऑर देर इज अ हॉलिडे. मिनिंग शोधायचा, याच्यात पडू नका. अ स्कूल इज ओपन तो एक स्टेटमेंट, देर इज अ हॉलिडे दॅट इज अनदर स्टेटमेंट. ठीक आहे, चला. पी, अ स्कूल इज ओपन. क्यू, देर इज अ हॉलिडे. Thus, symbolic representation. Symbolic representation काय येईल? P or Q. School is open. P. There is a holiday. Q. There is or. That's it. Symbolic representation of the given कंपाऊंड स्टेटमेंट. कोणतं स्टेटमेंट आहे ते? कंपाऊंड स्टेटमेंट, विच इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर सिंपल स्टेटमेंट्स. सिंपल स्टेटमेंटचं काय ते कॉम्बिनेशन आहे. अवघड आहे. नेक्स्ट पुढचं क्वेश्चन बघा काय दिलं यांनी. लेट दिल्ली इज इन इंडिया बट ढाका इज नॉट इन श्रीलंका. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट, इन कंपाऊंड स्टेटमेंट बट जो पॉइंट जो पार्ट आहे इट इज रिप्रेझेंटेड बाय, इट इज अ अँड ऑपरेशन. बट म्हणजे काय? अँड ऑपरेशन. वरती लिहून ठेवा लगेच त्याच पेजवरती, वरती लिहून, बुकवरतीच लिहून ठेवा डिरेक्टली. वाटलं असतं नोटबुकवरती लिहा, जिथं लिहायचं तिथे. बट इज अँड ऑपरेशन इन लॉजिक. ठीक आहे, लॉजिकमध्ये अँड ऑपरेशन असतो तो. ठीक आहे, तुम्हाला जिथं सोयीस्कर आहे तिथे लिहून ठेवा. लेट पी. पी काय? दिल्ली इज इन इंडिया. क्यू काय? ढाका इज इन श्रीलंका. बरोबर आहे. नॉट राहिला का? नॉट राहिला ना. हां, इथे नॉट लिहायचा राहिला. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही सिंपल स्टेटमेंट लिहिता आणि ते सिंपल स्टेटमेंट्स लिहित असताना अजून एक म्हणजे, आता जसं जसं एक्झाम्पल पुढे जातील थोडं थोडं रूल काही ना काही मी एक्स्ट्रा सांगत जाणार आहे तुम्हाला. ओके, नॉट जर मध्ये आला, आता नॉट मला सांगा, तो पण एक काय आहे? कनेक्टिव्ह आहे. तो इथं लिहिता येत नाही. कोणताही कनेक्टिव्ह, इफ देन, इफ अँड ओनली इफ, अँड, नॉट, ते तुम्ही पी आणि क्यू मध्ये लिहू शकत नाही. मग इथे काय? बट म्हणजे अँड ऑपरेशन, नॉट म्हणजे नेगेशन, हे दोन्हीही वर्डमध्ये इथे लिहू शकत तुम्ही नाही आहेत. कारण ते कोण आहे? लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत. अँड, ऑर, नॉट, इफ देन, इफ अँड ओनली इफ, हे लॉजिकल कनेक्टिव्ज आहेत. ते इथे लिहिता येत नाही पी आणि क्यू ज्या वेळेला आपण त्याला मानत असतो तेव्हा. आलं लक्षात? ते त्याच्यामध्ये लिहायचं नाही आहे. मग सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन होणार का? का बरं नाही होणार? बघा, लक्ष द्या. दस सिम्बॉलिकली it is represented as symbolic representation. Here it is, Delhi is in India, P, but and operation, Dhaka is not in Sri Lanka, Q, Dhaka is in Sri Lanka, not, त्याला negation. आलं लक्षात? That's it.
काही जणांना समजलंय, काही जण कन्फ्युजनमध्ये. बघा, दिल्ली इज इन इंडिया. पी, दिल्ली इज इन इंडिया. बट मीन्स अँड ऑपरेशन. क्यू, ढाका इज इन श्रीलंका. क्यू पण आपल्याला मध्ये नॉट आहे, यालाच दिलेला, तर त्यालाच नॉट देऊन टाका, झालं. नेगेशन ऑफ क्यू. क्यू मीन्स ढाका इज इन श्रीलंका. नेगेशन मीन्स ढाका इज नॉट इन श्रीलंका. ऑटोमॅटिकली त्याचा मिनिंग तो होऊन जातो. काय अडचण याच्यात. नंबर 4, लेट. पी इकडचा पार्ट, इफ अँड ओनली इफ, त्याच्या पुढचा पार्ट. पी मानायचा 3 + 8 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 12. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे का? इक्वल टू आहे का? नाही आहे. ग्रेटर दॅन आहे का? आहे. 3 + 8 बरोबर आहे ना? का लेस दॅन आहे? मग याला आपल्याला स्टेटमेंट मानता येईल का? मानता येईल ना. मी तेच सांगतोय, तेच सांगायचा प्रयत्न करतोय. 100% ट्रू किंवा 100%. आपल्याला माहिती आहे 100% दिस गिवन स्टेटमेंट इज अ फॉल्स, सो इट इज अ स्टेटमेंट. हे दिलेलं सेंटेन्स म्हणूया, हे जे काय दिलेलं सेंटेन्स आहे ते 100% फॉल्स आहे. 100% ट्रू असू दे किंवा 100% फॉल्स, देन इट इज अ स्टेटमेंट. ते स्टेटमेंटच असणार आहे. मग त्याच्यामध्ये म्हणून म्हटलं की काही काही वेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये जर वाटलं हे 100% चुकीचं, अरे ते चुकीचं म्हणजे ते स्टेटमेंट आहे. आलं लक्षात? हे डोक्यात ठेवा. इफ अँड ओनली इफ सोडून क्यू 5 × 4 लेस दॅन ऑर इक्वल टू 20. यात काय डाऊट आहे? पुढे बघूया. नंतर काय? दच symbolic representation is, this is P, this is Q, and there is a if and only if. P if and only if Q. P म्हणजे हा, if and only if साइन, दिस इज क्यू. अवघड आहे का? चला, राईट फ्रॉम द स्टार्ट. इथून लिहायला स्टार्ट करा. हे लिहून घ्या, मग मी पुढचा सांगतो क्वेश्चन तुम्हाला. ठीक आहे, पटकन लिहा.